देशभरामध्ये उन्हाळ्याची सुरुवात झाल्यानंतर हवामानानं पुन्हा एकदा कलाटणी घेतलेली आहे। एरवी कडक उन्हाच्या झळा बसणाऱ्या राजस्थानमधील वाळवंटामध्ये चक्क गारांचा पाऊस पडलेला आहे। वादळी वाऱ्यामुळे अजमेरमध्ये झाडांची पडझड झाली आहे, तसंच काही घरांचंही नुकसान झालेलं आहे। उत्तर प्रदेशातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। या पावसात कोसीकला धान्य मंडईतील 5000 क्विंटल धान्य जे आहे ते भिजलेलं आहे, तर वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून 5 लोकांचा मृत्यू झाला। तरी दृश्य आपण राजस्थानमधली पाहतोय। या राजस्थानला कायमच उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत होत्या, अशा राजस्थानमध्ये आता गारांचा पाऊस पडतोय। अनेक जनावरं अशीच उघड्यावर आहेत, त्यामुळे अनेकांची चिंता वाढलेली आहे। वादळी वाऱ्यामुळे घरांचंही मोठं नुकसान झालेलं आहे, झाडांची पडझड झालेली आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची काही दृश्य देखील समोर येत आहेत। मोठ्या प्रमाणात हा गारांचा पाऊस पडताना या ठिकाणी दिसतो। तर देशभरामध्ये एका बाजूला उन्हाळ्याची सुरुवात झाल्यानंतर हवामानानं पुन्हा एकदा कलाटणी घेतलेली आहे। एरवी कडक उन्हाच्या झळा बसणाऱ्या राजस्थानमधील वाळवंटात चक्क आता गारांचा पाऊस पडतोय। वादळी वाऱ्यामुळे अजमेरमध्ये झाडांची पडझड झालेली आहे, तर काही घरांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। आणि सध्याची दृश्य राजस्थान मधलेली आहेत। मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस या ठिकाणी पडतोय। नागरिक आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी घरांमध्येच आहेत, मात्र अनेक जनावरं अशीच उघड्यावर आहेत, त्यामुळे हे जे पशुपालक आहेत त्यांची चिंता वाढलेली आहे।